या स्पर्धेचा या वर्षीचा विजेता स्वराज्य ग्रुप डिफेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा विजेता ठरतोय आणि उपविजेता ठरतोय जेबी गोल्डन बॉयज. जेबी सराफ गोल्डन बॉयज या टीमचे देखील कौतुक असेल. दोनही टीम्स अतिशय चांगला खेळ करत या वर्षीचे विजेते आणि उपविजेते ठरले. दोनही टीम्सचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. बक्षीस वितरण समारंभाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. दिग्विजय शेठ शिंदे यांच्या वतीनं 25,000 रुपये, सुरेश शेठ मुळे यांच्या वतीनं 11,000 रुपये, निशिकांत शेठ पाटील. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं जेबी सराफ चे सर्वेसर्वा सन्मान्य गणेश शेठ साहेबांच्या वतीनं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं 11,000 रुपये उपलब्ध झालेले आहेत. आपले देखील कौतुक असेल, आभार असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वराज्य ग्रुप पुणे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार असेल. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी व्यासपीठावर स्थानापन्न होतील आणि आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे बक्षीस वितरित करणार आहोत. सर्व आयोजक कमिटीच्या मेंबर्सला विनंती असेल आपण समोर या. चला सर्व खेळाडू जेबी सराफ सावंत 11 4
वेंके सर, स्कोरर वेंके सर या ठिकाणी या, लवकर या. या ठिकाणी आपण लगेच बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण या ठिकाणी या आणि बक्षीस वितरण समारंभाकडे आपण लगेचच वळणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो प्रथम क्रमांक 71,111 रुपये, द्वितीय क्रमांक 51,111 रुपये, तृतीय क्रमांक 31,111 रुपये, चतुर्थ क्रमांक 21,111 रुपये. सर्वप्रथम बेस्ट बॉलर हे बक्षीस वितरित करणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा मानकरी ठरतोय. सर्व बक्षीस आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. या ठिकाणी बेस्ट बॉलरचा प्राइज आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा मानकरी कोण ठरतो हे देखील आपण पाहणार आहोत. बेस्ट बॅट्समन आपण पाहतो, बेस्ट बॉलर आपण पाहतोय सावंत 11 टीमचा रोहन चव्हाण ठरतो बेस्ट बॉलर. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी बक्षीस देणार आहोत. त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस देणार आहोत आणि हे बक्षीस देण्यासाठी एकाच मॅच मध्ये यांनी 6 विकेट्स घेतले होते. त्यापैकी 5 विकेट्स एका ओव्हरमध्ये घेतल्या होत्या आणि आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी बक्षीस वितरित करणार आहोत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. रोहन चव्हाण ठरतोय बेस्ट बॉलर. आमदार साहेबांना विनंती असेल टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. या ठिकाणी बेस्ट बॅट्समॅनचं बक्षीस आपण वितरित करणार आहोत. निपुण भंडारी ठरतो बेस्ट बॅट्समॅन. निपुण भंडारी तब्बल 306च्या स्ट्राईक रेटने 127 धावा मिळाल्या. निपुण भंडारी उपविजेता संघाचा खेळाडू बेस्ट बॅट्समॅन. यानंतर आपण पाहतो बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस आपण वितरित करणार आहोत. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतो विनोद पाटील. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मॅन ऑफ द सिरीज विनोद पाटील. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. विनोद पाटील ठरतायत मॅन ऑफ द सिरीज. यानंतर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपण वितरित करणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी श्री गणेश 11 राजकोट संघ ठरतो. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. चला विनंती आहे आपण आपल्या बक्षिसाचा स्वीकार करायचा. तब्बल 31,111 रुपये आणि आकर्षक असं चषक या स्पर्धेच्या निमित्तानं चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. 31,111 रुपये आणि आकर्षक असं चषक श्री गणेश 11 राजकोट. आमदार साहेब ही टीम राजकोटवरनं गुजरातवरनं या ठिकाणी दाखल झाली आहे. या टीमचे देखील कौतुक असेल. अगदी महाराष्ट्राबाहेरनं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं तब्बल एकूण 24 संघ दाखल होते. त्यापैकी बँगलोरची टीम होती, राजकोटची टीम होती, जळगावची टीम होती. श्री गणेश 11 राजकोट संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय हिंदवी रायझिंग स्टार्स. चला संपूर्ण टीम हिंदवी रायझिंग स्टार तृतीय क्रमांकाचा मानकरी. तब्बल 31,111 रुपयांचं बक्षीस आणि आकर्षक असं चषक देऊन या टीमला सन्मानित केलं जाते. हिंदवी रायझिंग स्टार्स. यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी उपविजेता ठरतो या वर्षीचा अतिशय उत्कृष्ट खेळ करणारा संघ. ज्या संघाने सर्वांची मनं जिंकली, बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोन्ही क्षेत्रामध्ये, जे.बी. सराफ गोल्डन बॉयज या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरतो. जे.बी. सराफ गोल्डन बॉयज.
सराफ गोल्डन बॉयज टीमचा देखील कौतुक असेल. अतिशय चांगला खेळ केला जेपी सराफ गोल्डन बॉयज. जेपी सराफ गोल्डन बॉयज या. संपूर्ण टीम या टीमचे स्पॉन्सर ओनर सन्मान्य गणेश शेठ, या स्पर्धेचे मार्गदर्शक गणेश शेठ साहेबांच्या देखील या स्पर्धेच्या निमित्तानं 11,000 रुपये. सर्व प्लेयर्स खाली बसा. ओके, गणेश शेठ उभे राहतील, टीमचे कॅप्टन उभे राहतील, बाकी सर्व खेळाडूंनी खाली बसा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. 51,111 रुपये आणि आकर्षक असं चषक देऊन सन्मानित केला ते जेपी सराफ गोल्डन बॉयज. यानंतर या स्पर्धेचा या वर्षीचा मानकरी, या वर्षीचा विजेता ठरतो पुन्हा एकदा गतवर्षीचा विजेता संघ स्वराज 11 पुणे. जोरदार त्यांचे स्वागत करूया. स्वराज 11 पुणे तब्बल 71,111 रुपये आणि आकर्षक असं चषक. स्वराज 11 71,111 रुपये आकर्षक असं चषक देऊन सन्मानित केले जाते. सुंदर असा आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. बक्षीस वितरण समारंभ संपन्न होतोय. स्वराज 11 जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. स्वराज 11 ठरतो या वर्षीचा चॅम्पियन. धन्यवाद, थँक्यू. यानंतर मी आमदार साहेबांना विनंती करतो आपण या स्पर्धेला शुभेच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत. स्वराज्य ग्रुप पुणे आयोजित दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्यात. आपला व्यवसाय सांभाळत सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम सुनील बाबरांनी केलं माझ्या सहित. आणि एकत्र आल्यानंतर निमित्त क्रिकेट स्पर्धेचे, पण आपण वर्षभर एकमेकाच्या सुखदुःखात असतो. व्यवसायाच्या निमित्ताने गप्पा होतात. आणि ह्या ठिकाणी आपल्याला जे साहित्य बोलत ते व्यापारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे. आणि ह्याच्या मागचा एकच हेतू आहे की मैदान क्रिकेटचं आहे, पण व्यवसाय हा मैदानात आला आहे. आणि बाबासाहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने ह्याची जोड घातलेली आहे. आणि या जोडीतूनच आपण एकत्र येतोय. आपण काय लय रोज क्रिकेट खेळणार नाही, कारण सगळे व्यवसायातली लोक आहेत. पण एकत्र आल्यानंतर आज 2-3 दिवस तुम्ही एकत्र जेवले असतील, एकत्र बसले असतील, एकत्र चहा पिले असतील, दिवसभर गप्पा टप्पा झाल्या असतील. एकमेकाचं सुखदुःख या निमित्ताने आपण वाटून घेतो. हल्ली मोबाईलच्या दुनियेत आपण फोनवरच सगळं चालतं, आपलं समक्ष कमी भेटतो. आणि आज एकत्र येऊन ह्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलात. एकत्र येऊन आपण एकमेकाला आपल्या आजचा ह्या दिवसाचा गोड शेवट झालेला आहे. आणि हा पुढं वर्षभर परत टिकणार आहे. आणि एकमेकाच्या हात ओळखीहून संबंध वाढतात, प्रेम वाढतं, येणं जाणं वाढतं. आणि त्या निमित्तानं ह्या स्पर्धा दरवर्षी घेतात. आणि मलाही संधी मिळते, माझाही फोटो दिसतो मध्ये आधी, मलाही बरं वाटतं. आज मी परत स्वराज्य ग्रुप सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. प्रामुख्यानं जे जे देणगीदार आहेत त्यांची आता सगळी नावं मला माहीत नाहीत, पण देणगीदारांना मनापासून धन्यवाद देतो. बहुतेक प्रकाश शेठ सूर्यवंशी दिसतात, आमचे महेश शेठ कोरे दिसतात, जाधव दिसतात, रामभाऊ जाधव, राजू शेठ कुलते दिसतात. आणि या ठिकाणी मायक्रोसेफ
आणि मिस्टिच या दोन्ही मॅक्स्टिक ह्या दोन्ही कंपनीच्या मालकाने या ठिकाणी आपल्याबरोबर गेल्या वर्षी बी हे मला दिसत होते, याही वर्षी दिसत आहेत. म्हणजे त्यांची आणि तुमची सांगड चांगली जमली याचा अर्थ होतो. आणि आयोजक हुशार आहेत की या स्पर्धेसाठी सगळे लागत आहेत आणि त्यांची जोडगोळ बांधण्याचं काम आयोजक व्यवस्थित करतात आणि मलाही त्यात बरोबर घेत आहेत ते. म्हणजे संघटन करण्याचं कौशल्य असतं आणि संघटन स्वराज्य ग्रुप आणि सगळे सहकार्य करतात. सगळ्यांनी आज या ठिकाणी सहकार्य केलं, सहकार्याशिवाय काही होत नाही आणि या सहकार्यातून आपण एकत्र येऊन आज आपण सामने खेळलेत. मी परत वर्षभर हे सामन्यासाठी आपली चर्चा कायम राहिली पाहिजे आणि वर्षभर पुढल्या वर्षी हे सामने होणार आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त आज अंडा करीवर आहे, पुढच्या वेळेला चिकन करीवर आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आता यावेळा भाऊ आमदार म्हणून आले, पुढच्या वेळा भाऊ खासदार म्हणून येणार आहेत आपल्या सगळ्यांना भेटायला. लोकप्रिय आमदार श्री रवींद्र धनगेकर आमच्याकडं नगरसेवक म्हणून आले होते, आमदार म्हणून आले. आता आम्हाला थोड्याच दिवसात ते खासदार म्हणून बघण्यात आम्हाला आनंद होईल. त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा राहतील. आम्ही सदैव भाऊ तुमच्या पाठीशी राहू. आमची सर्व लोक महान फाउंडेशन नाही, सातारा जिल्हासुद्धा इथं प्रचाराला येतोय असं आम्हाला सारखे फोन येतात कधी येऊ. त्यामुळे तुम्ही आता चिंता करू नका. आता पुढं काय दिल्लीत आम्हाला कधी आलो तर जागा द्यायची व्यवस्था करा म्हणजे झालं. भाऊंचं आभार. पत्रकार आमचे राणेसाहेब आलेत त्यांचंही आभार. आंदेसाहेब आलेत त्यांचेही आभार. सर्व क्रीडाप्रेमींचं मनापासून आभार. सर्वांनी सहकार्य केलं त्यांचं आभार. मिस्टेक अँड ह्या कंपनीचं आम्ही मनापासून ऋणी राहू. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. अशा प्रकारे ही स्पर्धा मोठ्या आनंदात संपन्न झाली असं मी जाहीर करतो. आमदार साहेब, आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात. स्वराज्य ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि सर्व खेळाडू आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपलं देखील मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी या ठिकाणी सर्व आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो. त्याचप्रमाणे जयशंकर ग्रुप आलगी ग्रुप देखील या ठिकाणी आहे, त्यांचं देखील कौतुक असेल. अतिशय चांगलं वादन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हॅलो.